होते की ईश्वर आणि परमेश्वर भेद केला त्याने. ईश्वर आणि परमेश्वराचा. ईश्वर तो परमेश्वर होय आणि नव्हे. जाऊ द्या, आपण तिथून चुकाटात नाही टाकावा. आपल्याला कीर्तनात चुकाटा टाकायला नाही जमत. जे बाबा मंडळी करतात, कारण ते बाबा मंडळी तुमचं बरोबर तुम्हाला बरोबर सांगतील. आणि हे सगळे जर सामान करून घ्यायचं असेल तर आपल्याला समजून घ्यायचं असेल परमेश्वर, आपल्याला कुठं जावं लागल? बाबा लोकांकडे जावं लागल. म्हणून संगत संतन की करले, संगत संतन की करले, संतन की करले, संतन की करले. तेरा जन्म सुधर जाएगा, तेरा जन्म सुधर जाएगा, संतन की करले, संगत संतन की करले, संगत संतन की करले, आणि मग संताचा संग कशासाठी करावा? कहाँ से आया जाना किधर है, आपण कुठून आलो, इथे कशासाठी आलो, तिथून आपल्याला कुठं जायचंय, तिथून वापस यायचं आहे की नाही यायचं हे समजून घेण्यासाठी संगत संतन की गरज है. कहाँ से आया जाना किधर है, ये कछु मालूम तू कर ले, संगत संतन की कर ले, संगत संतन के कर ले, पण हे समजलं पाहिजे. याचा बाहेर मर्म लोक म्हणते मानवा धर्म लई कठीण आहे बा. मानव धर्म कठीण आहे का? अरे मानव धर्म सारखा सोपा धर्म नाही. लोक म्हणते मानव धर्म लई कठीण आहे, आमच्यानं होणार नाही बा. होती मानव धर्मामध्ये आता शॉर्टकट झालेला आहे. तुम्ही कास्तकार लोक, तुम्ही समजा कोणा कामाला शेतात गेले तर चहा चालू तुम्हाला देव पूजा करायची असते. काय करायची असते? आपण म्हणतो घेणार 2-3 देव लावून चाल पटकन. देव केला काय? देव करता येते का तुम्हाला? देव करायचा असते का? देव नमस्कार कराय आपण देव करतो का? देव करत नाही. आणि मग आपण काय करतो? देवाचं त्याचं दास्य करायला पाहिजे. आणि म्हणून आपल्याला परमेश्वर काय करायचं आहे? समजून घ्यायचं. याच्यासाठी संताचा संग आपण आलो. कुठून जायचं, कुठे जीव जाय, जेथे जिवंतपणी कळले पाहिजे येथे. आणि म्हणून जिवंतपणी कळलं पाहिजे. याच्यासाठी आपल्याला परमेश्वर समजून घ्यायचं आहे. आणि मग त्यातलं मर्म कळलं पाहिजे. मानव धर्मामध्ये आता शॉर्टकट झाला. एक दृष्टांत सांगते कसं शॉर्टकट कसा. पहिले मानभाव पंथामध्ये खाली बसून आपण देव पूजा करू. आधी अडसपूरकर बाबांची पूजा होती ना, टेबल टाकला मस्त पैकी आणि आपण विशेष प्रसाद वगैरे नमस्कार करण्यात गेलो. म्हणजे शॉर्टकटच झालं. खाली बसा आणि ते काय म्हणते आषाढी पौर्णिमेच्या वेळेस त्या रिद्धपूरला गेलो तो पाणी राहते, पायाला चिकले पायाला बरोबर आहे ना, मग पायाला तिखट लागते. मग बसा कसं आकात राहते. हे आता बरं झालं शॉर्टकट ठेवलं सरकलं पलीकडे आहे की नाही. मजा आहे त्याच्यात. आणखी बरं आता त्याच्यात शॉर्टकट मोकळ सांगतो कसं बघा. आता एवढं साधू लोक आहे. आता हे जेवणाले बसतील, जेवणाले बसतील तर यायला संकल्प द्या लागते. द्या लागते ना, द्या लागते. मग संकल्प द्या लागते. मग संकल्प कसा देता तुम्ही? असा हात करता. त्याला सांगायचं उजव्या हातात मी हात घे, डाव्या हातात हात घे, वरून पाणी टाक. मग संकल्प मग अन्नदान पाणी टाक. किती किती पाणी टाकायचं? 1 थेंब. अन्नदान 1 थेंब टाक. द्रव्यदान दुसरा टाक. तिसरा नाही पडला पाहिजे. तिसरा पडला का लक्षात ठेव. मग तिसरं द्या लागतं. म्हणून किती टाक? 2च टाक. अन्नदान 1 थेंब.
द्रव्यदान दुसरं ठेव. तिसरं पडू देता येत नाही. मग तुमच्या जवळ आहे गिलास, तुमच्या जवळ आहे ग्लास. मग तुम्ही बाबांनी हात समोर केला. साधू लोक भरपूर आहे, एवढ्या साधूला तुम्ही चालते तुमचं अर्ध्या घंट्यात निकाल सगळं सगळं. पण तिथं जर समजा 4-5 हजार साधू लोक राहिले, तिकून यायला तुम्हाला दुसरा दिवस निघते. मग तुम्ही काय करता, क्रिया आपली होय. त्याला काय भागीनी करताय, त्याच्यात त्याला भागीनी काय करता, त्याला काय गंध अक्षर लावू देता, त्याला कशाला संकल्प देता, त्याला कशा पूजा अर्ध घेऊन जाईल ना ती. याला एवढी नाही समजा हे आपलं सोय म्हणून नाही, मीच करतो निकाल. असं जर केलं दिवस निघाल ना तिकडून 5,000 निघाल ना. मग याच्यासाठी काय केलं, यानं हे गिलास नाही जमणार. अन्नदान एक थेंब, द्रव्यदान दुसरं थेंब, तिसरं पडायचं नाही. असं करता करता एवढ्या साधू लोकांनी जर संकल्प केला तर दिवस निघाला जमत नाही. बंद केला गिलास म्हणजे आण पिचकारी आणली बुवा. पिचकारी ठेराय ते फुल भरून ते हातावर पडतच नाही, हाताच्या बाहेर जाते. कमी कर कमी कर कमी कर, ठीक आहे कमी गेली, पण पडले पाहिजे 2 असते. अन्नदान एक थेंब, द्रव्यदान दुसरं थेंब. पिचकारी बरोबर बरोबर ते दावा लागते ती पिचकारी. त्याला म्हटलं जमत नाही, हे जमत नाही. मग यानं केलं जाऊ दे, जुनं ते सोनं होय. आपला गिलासच बरा. पुन्हा आणला गिलास बाबा, गिलास आणला. मग हातावर पाणी टाकते काय नाही काय, गिलासात काय टाका, तोरण बोल ना, बोटो टाका. मग बोटो टाका. मग अन्नदान एक बोट, द्रव्यदान दुसरं बोट. हे गिलास फिरवते. मग असं त्याला 5,000 भर तो काय द्या. समोर एक बाबा सांगते चला संकल्प घेऊन जायला. ते दुसरे बुवा म्हणजे पण तिथे येऊ दे, मी तयारीतच आहो. 2 बोट घेऊन तयारीत येऊ दे गिलास, ते तयारीतच राहते. 2 बोट घेऊन आला गिलास टाकले. अन्नदान द्रव्यदान एक, अन्नदान एक बोट, द्रव्यदान दुसरं बोट. चालला गिलास बरोबर चालला. आता समजा तिसरं दान द्यायचं, तिसरं दान वस्त्रदान द्यायचं आहे. मग किती बोट टाका, 3 बोट टाका. 3 बोट टाकली वस्त्रदान, 3 बोट. आणि एखादं धातू दान आहे, कोणतं एखादं धातू आहे, चांदीचं म्हणा का सोन्याचं म्हणा. मग किती बोट टाका, 4 बोट टाका. एखादा मुलगा दान दिला, किती बोट टाका, 6वं दान दिल्यावर असं कर, 6वं दान असं करता काय, मनगट टाकता त्याच्यात झाला सर्व. एवढं काय येतं ना, त्याच्यापेक्षा बाबा जास्त आले तर मनाचे गुण ठेवा, नाही तर बकेट ठेवा. त्याच्यात बाबा टाका बोट बसा, तुम्हाला होणच नाही. एवढं शॉर्टकट ताकद ठेवत जा. अंगाने पाणी लावलं म्हणजे संकल्प होय काय. अरे बोट खूप टाकली म्हणजे संकल्प व्हायला. संकल्प सांगा मला. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता आपलं एकच चरण झालं आहे की नाही, बाकी पावही नाही झालं. तर आता आपल्याला आलं तर किती 10 मिनिट बाबा, 10 मिनिट तुम्ही मार्गदर्शक आहे. हो तेच ना. मग आता संसाराची आसक्ती सोडा. मी तुम्हाला असं म्हणणार नाही, मी आता उठान खा दीक्षा. संसाराची असून नसल्यासारखं असा, संसारात असा असू पण नसल्यासारखं. कोणासारखं, भांडारेकारासारखं. कोणासारखं, भांडारेकारासारखं. भांडारेकारानं सांगितलं का बायकोनी तुम्ही जातो, मग 2 दिवसात वापस येतो, महिन्यानं येतो, 3 महिन्यानं येतो. म्हणलं काय नाही, म्हणलं आपण तर हे भजनवाले आले, आपल्याला घरूनच विचारते आता कधी येणार. मरून राहिलो का, तिथं येतो ना घरी. गेल्यानंतर लगेच फोन येते, पोहोचले काय, जेवले काय. मालभाचा कार्यक्रम खाता खाता मरते. इथं खायला भेटत नाही.
लगेच घरातून फोन येते, पोहोचले काय, खाल्लं काय, जेवलं काय, मेलो नाही होती मी, जागा झाला असो. आणि म्हणून संसार आसक्ती सोडा. आता संसाराची आसक्ती कशी सोडव, खूप भरपूर मनोरंजनात्मक माझ्याजवळ त्याचे दृष्टांत दोन्ही खिसे भरून आहे, पण टाइम आपल्याला नाही आहे. चला समोरच्या जन्मामध्ये पुढे काय म्हणतात, भगीरथ काय म्हणतात, सर्व संग परी त्याग करोनिया, सर्व संग परी त्याग करोनिया, ईश्वर भजनिया वावे आता, ईश्वर भजनिया वावे आता, याच जळणी कर ईश्वराची भक्ती, याच जळणी ईश्वराची भक्ती, याच जळणी ईश्वराची. सर्व संग परित्याग करून या, सर्व सोडा, शिका सूत्राचा त्याग करा, मूळबाळ सोडा. मूळबाळ जर धरून असेल तर देव होणार नाही. प्रपंच आणि परमार्थ दोन्ही एकाच वेळी होत नाही माझे मायबाबू. म्हणून आपल्याला प्रपंच पाहिजे की परमार्थ पाहिजे, तुम्हाला ठरवायचं आहे. माळेगावच्या दृष्टांताप्रमाणे तुम्हाला कुणी या वाटेला जायचं तर असं होईल, या वाटेला जायचं तर तसं होईल, तुम्हाला माहित आहे. त्याच्यामुळे मी आतमध्ये जाणार नाही. आणि म्हणून मग सर्व संग परित्याग करा. काय करा, बाबा म्हणतात आता ना आमच्या आश्रमात, अरे महादामा म्हणते, हो देवा तुम्ही म्हटलं तर ना मला दीक्षा द्या, दीक्षा द्या, दीक्षा द्या, काही देत. स्वामी म्हणते, बाई अरे उडा एवढ्या पाण्यात उभं राहिलं ना, संन्यास्तोम 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 म्हणल्यानंतर संन्यास होते काय, असा संन्यास होत नाही. मग राग देश काम क्रोध मद मत्सर याचा त्याग, त्याचे नाव संन्यासुकी बाई सदाय काय. आणि अनुसरण त्याचे पलीकडली स्टेज आहे, समर्पित होणे आहे परमेश्वराला. देव माझा मी देवाचा, कुस्तियाचे दृष्टांताप्रमाणे साधं काम नाहीये. म्हणून शिका सुत्यारी करा. आणि मग कपडे तर बदलावाच लागते ना, अनुसरल्याचा देव आहे ना. सर्व संग परित्याग करून या, ईश्वर भजनिया व्हावे आता. सर्व त्याग कर आणि ईश्वराचं स्मरण चिंतन कर. देव माझा मी देवाचा होय, कुस्त्याचे दृष्टांताप्रमाणे देवमुक्तीला सांगितलं. आणि म्हणून काय करायचं मग, कमरेला कपडा डोक्याला सुडा, कमरेला कपडा आणि डोक्याला सुडा, हातात झोळी गाठी, गावोनी गावा निघोनी जावा, भोजन नदीच्या काठी. माझा चक्रधर चक्रधर स्मरावरी मोठी, माझा चक्रधर चक्रधर स्मरावरी मोठी, माझा चक्रधर चक्रधर स्मरावा मोठी, माझा चक्रधर चक्रधर स्मरावा माझ्या ओठी, माझा चक्रधर चक्रधर स्मरावरी. माझ्या देवानी स्वतःची आचार केला, आमच्या देवाने आचार केला. कोणतं भाडं देवानं होतं, सोन्याचं चांदीचं हिऱ्याचं मोतीचं, अरे कोणतं झालेलं होतं मध्ये करपाती रिक्षा लागणारे आमचे स्वामी. एवढा आचार करायला आपल्यासाठी करून दाखवलं. माझ्या देवाने स्वतःचे आचार केला, माझ्या देवाने शिवमुक्तीचा संदेश दिला, घडवून मळवून साहुनी कष्ट, घडवून मळवून कष्ट, केवळ जीवाच्यासाठी आणि केवळ जीवाच्यासाठी. माझा चक्रधर चक्रधर स्मरावली तेवढी, देव चक्रधर चक्रधर स्मरावली तेवढी. माझा चक्रधर चक्रधर स्मरावा माझा ओठी. आणि म्हणून तो चक्रधर स्मरणी बाबानं प्रवचन केलं. प्रवचन ऐकलं, बाई गेली घरी. घरी गेल्यानंतर बाबांनी प्रवचन केलं ना, त्या बाईने एक गाणं ऐकलं. त्याच्यात त्या बाईला गाणं ऐकलं. ते घरी जाऊन त्या बाईनं भजनातली बाई घरी घेऊन त्या बाईनं गाणं गुणगुणलं. ते बाई कशी गाणं म्हणे,
चक्रधराच्या नावाचं कुंकू लाविते आजला, चक्रधराच्या नावाचं कुंकू लाविते आजला. आता तुम्ही नाही माझे हो, जाते दीक्षा घेण्याला. त्या खरचा माणूस म्हणे काल तो बरी होती, आज काय झालो इथे. ते म्हणे मी आलो प्रवचन ऐकून, आता तुम्ही माझी नाही, मी चक्रधराच्या नावाचं कुंकू लाविते आजला. आता तुम्ही नाही माझे हो, जाते दीक्षा घेण्याला. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. टाइम संपला आपला, 5 मिनिट राहिले. शेवटचं चरण घेतो आणि मोकळं होतो. शेवटचं चरण घेतो. आता तिथं भैरी काय, भैरीसाठी 2 मिनिट द्या आम्हाला फक्त, कारण हे वारकरी संप्रदायाची मंडळी कीर्तन केलं म्हणत पण भैरवीच नाही घेतली. थोडस भगीरथ मारे भवदूत भगीरथ मारे भवदूत भगीरथ म्हणे भव दुःख हरे, तुमचं दुःख हरण होईल. भगीरथ म्हणे भव दुःख हरे, प्रभू नाव घ्यारे निरंतर. देव सुद्धा म्हणतात 5वे नाम ते निरंतर आठवा. आणि नेहमी नेहमी जर आपण परमेश्वराचं स्मरण चिंतन केलं तर मग अनन्य चिंतन तो महायजना परिपासते देशा नित्ययुक्तानाम योगक्षेमम वहाम्यम. मी तुमची काळजी घेतो, तुझा योगक्षेम मी चालवतो, तुला काळजी करायचं कारण नाहीये. असे सर्वज्ञ श्री श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज म्हणून आजचा अभंग आपण या ठिकाणी असा घेतला. तो अभंग असा होता की याच जन्मी करा ईश्वराची भक्ती, या जन्मामध्ये ईश्वराची भक्ती करा आणि संसार सोडा. का तर संसाराच्या संगे जन्म घेणे लागे. या जन्मात जर आपण मेलो तर मग पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जठरी जननी शैलम. अशा प्रकारे आपल्या मागं 84 लक्ष योनीमध्ये एक गेली, 83,99,999 शिल्लक आहे माणूस येऊन सोडल्यानंतर. आणि म्हणून 3ऱ्या चरणामध्ये म्हणता सर्व संग परित्याग करून या ईश्वर भजनी या भावी. आता बाबा रे, आता देवाला तू अनुसरण बस, लई झालो, लई कमावलं, लई गेलं, देवाने सूट केलं आणि तुला आणि ब्रह्मचार्याच्या पंक्तीत बसवतो, देवाला सवलत दिली. आता तू देवाला अनुसरण आणि येथून म्हणले ते कर, मग तुला त्याच्या पंक्तीत बसवत आणखी किती सवलत पाहिजे. आणि म्हणून भव दुःख हरे प्रभू नाम घ्यायला गेलं. खूप असा गोड प्रकारचा 4ही चरणाचा खूप 2-2 तास घेतो म्हणलं एका चरणाला. आणि म्हणून या ठिकाणी परमपूज्य परम आदरणीय परम सत्य पूज्य स्मरणीय विचक्ष मनसर निवासी श्री बाबाजी यांच्या मार्गदर्शनात आलेल्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी मला वेळ दिला. आणि हा कार्यक्रम आमचे आदरणीय वकील साहेब श्री उल्हासजी गणवीर साहेब यांच्या
मुळे आणि संपूर्ण देवचंद जयचंद भाऊ भीमते त्याचं संपूर्ण या ठिकाणी आयोजक मंडळीकडून या ठिकाणी मी उपस्थित झालेली सेवा मी परमेश्वर चरणी अर्पण करतो. जे चुकलं असत ते माझं आहे, जे चांगलं असत ते माझ्या गुरुचं आहे आणि माझ्या देवाचं आहे. कारण थोडीले भांडार धन्याचा हमाल मी तो हमाल भालो बाई काय माझ्या डोळ्या मध पावलाची काय थोडं कोण पायीची वाहनं पायीच भरी मी माझ्या ठीक आहे माझे बाबा पण या ठिकाणी बोललो अधिकृती झाली बाबा मंडळी येत असताना मी बोललो म्हणून शेवटी 2 शब्द मला हे सांगायचे आहे. कारण कीर्तीसाठी कीर्तन केले नाही करतो, कीर्तीसाठी कीर्तन करीतो, कीर्ती कथियावी विमुडतेने वर्तन करीतो सदैव प्रभुजी मी. कारण आत्मस्तुतीचे वेळ लागले माई घेऊन पुढती, आत्मस्तुतीचे वेळ लागले माई घेऊन पुढती, अधिकारुती होते माझी माफी द्या तुम्ही संत मुनी हो, माफी मागतो मी प्रभुजी माफी मागतो मी. तुमच्या सर्वांना आपलं यांना हे उपस्थित सर्व मंडळ चांगल्या प्रकारचं मंडळ यांनी या ठिकाणी उपस्थित झाले आणि गोळाच्या प्रकारचे साथ दिली त्यांचे या ठिकाणी आभार. आणि ज्यांनी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्यांचे आभार, त्याचप्रमाणे यांच्यापेक्षा तुमचे आभार. कारण तुम्ही नसते तर कार्यक्रम कधी सुरुवात हा आपला राहिला असता. म्हणून आजचा कार्यक्रम आजच्या पुढचा या ठिकाणी माझ्या कीर्तन रूपीवाणीला विराम देतो आणि माझी कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी संपवतो. दंडवत प्रणाम. टाळ्या वाजवा. झालं काय कीर्तन तुमच्या भरोशावर आमचं कीर्तन. शोभा कशावर आहे? फुलावर. फुलाला पाणी कोण टाकतात? फुलाला पाणी टाकतात झाडाला टाकतात.